नमस्कार पालक हो, स्वागत आहे आपलं दत्ता चवले माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्र हो, बऱ्याच पालकांचे कमेंट्स येतात व्हिडिओच्या खाली की साईट कोणती आहे, वेबसाईट कुठली आहे, कुण्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरायचा आहे. तर त्याबद्दलच हा व्हिडिओ राहणार आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला प्रथम आला असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून RTशी रिलेटेड सर्व प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला वेळेच्या आत उपलब्ध होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. वेबसाईटवरती जाण्यासाठी तुम्हाला गुगलवरती तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमधनं RTE ॲडमिशन्स किंवा RTE नुसतं नाव जरी टाकलं तरी ते कीवर्ड टाकला तर सर्वात पहिली जी वेबसाईट ओपन होणार आहे ती म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा student.maharashtra.gov.in. हे 25% RTE ॲडमिशन अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल. ही वेबसाईट नवीन इंटरफेस आहे हा यावर्षीसाठी. पाहू शकतो की अशा प्रकारे आज जे काही अकॅडमिक इयर 23-24 जे मागच्या वर्षाचं होतं तीच नोटिफिकेशन अजून आहे. परंतु या वेबसाईटची ओळख म्हणजेच हे ॲडमिन आणि स्कूल लॉग इन आहे. म्हणजे हे वेबसाईट चालवणारे आहेत ते आणि किंवा शाळा. त्यानंतर हे ऑनलाईन ॲप्लिकेशन एक आहे. या ठिकाणी आपण विद्यार्थ्याची नोंदणी करू शकतो. परंतु आपण पाहतो की अजूनही हे पेज तयार झालेलं नाहीये, म्हणजेच अजूनही ॲडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली नाहीये. त्यानंतर आपण बघू शकतो की पेरेंट्स मॅन्युअल म्हणजेच पालकांसाठी एक माहिती पत्रक मॅन्युअल आहे, ज्यामध्ये की फॉर्म कसा भरायचा. जे कोणी पालक घरी बसून फॉर्म भरणार आहेत, प्रत्येकाला सायबर कॅफे किंवा इतर ठिकाणी जाऊन भरणं होत नाही, तर त्यांना जी काही मार्गदर्शक सूचना लागतात ते PPT स्लाइड्सच्या मार्फत बनवलेलं आहे. ही जी काही माहिती आहे ही मागील वर्षीच्या वेबसाईट प्रमाणे आहे. आशा करू की यावर्षी पण हीच माहिती असणार आहे, वेबसाईट अशीच असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कसं नोंदणी करायची आहे, काय काय टाकायचं, विद्यार्थ्याचं नाव, जन्मदिनांक अचूक भरावा, ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या घरी बसल्या तुम्ही या PPT द्वारे म्हणजे 46 पानाची PPT आहे, याच्याद्वारे तुम्ही फॉर्म कसा भरायचा ही तुम्ही पाहू शकता. का जरी समजत नसेल तरी मी एक व्हिडिओ बनवून पोस्ट करणारच आहे टाईमवर, म्हणजे ॲडमिशन सुरू होण्याच्या अगोदर किंवा ॲडमिशन सुरू झालेल्या दिवशी, जेणेकरून तुम्हाला आणखी प्रॅक्टिकली मदत होईल. पण त्यासाठी तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज माझे कमी वेळेत आणि योग्य टायमात तुम्हाला भेटून जातील. त्यानंतर ह्यामध्ये एक RTEचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये माहिती आहे. त्यानंतर ॲडमिशन शेड्यूल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ॲडमिशन शेड्यूलमध्ये तुम्ही पाहू शकता की 24-25चं जे शेड्यूल आहे इथं राऊंड सगळेच घ्यायचे आहेत आणि रेग्युलर सिलेक्शन्स करायचं आहे. असं केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आता इथं जिल्ह्यावाईज यादी दिलेली आहे. शाळाची नोंदणी मी सांगितलं की ॲडमिशन प्रक्रिया ही सुरू झाली आहे, तर फक्त शाळाची नोंदणी सुरू झाली आहे 23 तारखेपासून आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी 30 तारीख लागू असणार आहे. असं नाही आहे की कुठल्या जिल्ह्यात लवकर सुरू होईल. आता जसंही 11 मार्च संपेल, आशा करूया की ऑनलाईन ॲप्लिकेशन जे विद्यार्थ्यांचं आहे, पाल्याची नोंदणी आहे, ती नोंदणी चालू होईल. परंतु असं सांगू शकत नाही, तांत्रिक अडचणी आल्या तर ही तारीख पण वाढवून आपल्याला पुढची तारीख, ती जी काही तारीख वाढलेली असणार आहे किंवा नवीन तारखेला जे काही नोंदणी करायची आहे विद्यार्थ्यांची, ती इथं तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही RTEच्या वेबसाईटवरती याल, ॲडमिशन शेड्यूल सेक्शनवरती जाल, तर तुम्हाला तुमचं कळून जाईल. आता स्टेटस जे आहे हे RTE 2023-24 आहे, आणखीन हे अपडेट झालेलं नाही, हे जुनं आहे. जी काही नोटिफिकेशन असणार आहेत ते इथं यावर्षीचे ज्यावेळेस ॲडमिशन सुरू होतील त्यावेळेस लागून जाईल. आता नोटिफिकेशन नवीन जी काही GR वगैरे लागत असेल, यावर्षी जो लागू होणारा असेल तर तो GRची माहिती तुम्हाला इथं मिळेल, नोटिफिकेशन्सची माहिती तुम्हाला इथं मिळेल. यावर्षीचं आणखीनही कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही आहे, त्यामुळं इथं काही नवीन दिसत नाही आहे, मागील वर्षाचंच आहे. हमीपत्र ज्यांचा नंबर लागलेला आहे त्याच्यासाठी हमीपत्र आहे. डॉक्युमेंटची लिस्ट बऱ्याच पालकांना संभ्रम असतो, त्यांनीही ही डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही पडताळणी करू शकता. 3 पानामध्येच त्यांनी दिलेलं आहे व्यवस्थित की पत्त्याच्या पुराव्यासाठी काय काय चालू शकतं आणि काय काय नाही, तर हे तुम्ही डाउनलोड करून याचा अभ्यास करू शकता. त्यानंतर हेल्प सेंटरमध्ये दिलेला आहे, हेल्पलाईन नंबर्स असतील तर प्रत्येक जिल्ह्यावाईज तुम्हाला हेल्पलाईन नंबर्स दिलेले आहेत. कोण आहे ते कॉन्टॅक्ट पर्सन कोण आहे, त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे. तर तुम्ही तुमचा जिल्हा निवडून त्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये जे कोणी आहेत BRCs त्यांना तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमचे जे काही तांत्रिक अडचणी असतील त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे. यादी जी लागलेली असते, आता आणखीन पण जिल्ह्यावाईज यादी लागते, तर अजूनही यादी तर इथं काही दिसणार नाही बहुतेक, तर कारण आणखीन ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे. प्रतीक्षित यादीत जर कोणी असेल तर त्यांचं इथं दिसून येईल. त्यानंतर दिव्यांग जे काही असणार आहे, दिव्यांग विद्यार्थ्याची
प्रतीक्षा यादी वेगळी लागणार आहे यावर्षीपासून. ॲडमिटेड म्हणजे ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे त्यांची ही यादी राहणार आहे. ही आता सध्या जी यादी दिसते ती आपल्याला मागील वर्षाची दिसणार आहे. त्यामुळं आणि ॲडमिशन प्रोसेस 3 टप्प्यामध्ये जाते. पहिलं शाळेची नोंदणी आहे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची नोंदणी आहे, त्याच्यानंतर लॉटरी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिले हे 3 टप्पे आहेत. लॉटरीचं लॉजिक काय आहे? लॉटरीचं लॉजिक मला आणखीन समजलं नाही, ते तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर ही लॉटरी लॉजिक वाचून तुम्ही समजून घेऊ शकता. त्यानंतर युजर मॅन्युअल्सचं बोललो आहे आपण, तर आपल्याला परत एक हे आहे की FAQs पालकांना नेहमी पडणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं. तर संभाव्य प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं पण आहेत. हे दरवर्षी सेम असतं, तुम्ही हेही पाहू शकता. FAQs मध्ये पाहू शकता. फीडबॅक अभिप्राय काय द्यायचा तर तो नोंदवू शकता. तर अशा प्रकारे ही वेबसाईट असणार आहे आणि यावरती तुम्हाला माहिती ही मिळणार आहे RTA बद्दल. तर तुम्हाला पॅरेंट्सला ज्यांना कोणाला शंका होती की वेबसाईट कुठली आहे, तर परत एकदा सांगतो, student.महाराष्ट्र किंवा नुसतं गुगलवरती RTA टाईप करा, तुम्हाला ही वेबसाईट ओपन होऊन जाईल. आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. आणि चॅनलला परत एकदा रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या येणारा जो काही प्रवास आहे ॲडमिशनचा तो सोपा जाईल. धन्यवाद.